हे हाय एव्हरीवन. तर आज आपण सकाळी सकाळी चाललो आहे मासे घ्यायला वेंगुर्ला. तर चला बघूया आपण कुठे चाललो आहे आणि आज आपल्याला काय काय मासे भेटत आहेत. आम्ही पोचलो आहे आता वेंगुर्ल्यात कुर्लेवाडीमध्ये. इथे हे माशांचं लिलाव लागतं सकाळी 8:30 हे चालू होतं. आम्हाला थोडा उशीरच झालेला, आम्ही 8:45पर्यंत पोचलो तिकडे. तोपर्यंत हे सगळं चालू झालेलं. 700 रुपये 700 700 रुपये 700 रुपये अजून आता 700 रुपये काय 700 रुपये 700 रुपये 700. आता आपण इकडे खाली आलो आहे होड्यांच्या इकडे आणि इकडे वरती लिलाव चालू आहेत. आत्ताच इकडे एक होडी आली आहे, मग ते लोक ती होडी ओढत ओढत किनाऱ्यावरती घेऊन येत आहेत. आणि हे काका इकडे त्यांनी आणलेले मासे जाळ्यातून सेपरेट करत आहेत. तर ह्या काकीकडून आम्ही मासे घेतले. ही काकी मासे मार्केटमध्ये पण बसते तिचे मासे विकायला. तर आम्ही आज बांगडे आणि सौंदाळे घेतले आहेत. आणि हे लोक त्यांची जाळी होडीमधून बाहेर काढत होते. आम्ही ह्या काकांकडून पण थोडे मासे घेतले. आणि आम्ही निघालो घरी जायला. तर आज आपल्या शॉपच्या इथे ब्राह्मण भोजन आहे. तर घरातून आम्ही देवाच्या पूजेचं आणि सामान घेऊन गेलेलो. आज तिकडे एकादशमी आणि ब्राह्मण भोजन होतं. तुम्ही बघू शकता, हे देवाच्या पादुका आहेत. आज शुक्रवार आणि आज मी पुन्हा चालली आहे मासे आणायला वेंगुर्ल्याच्या फिश मार्केटमध्ये. आणि हे आहे वेंगुर्ल्याचं फिश मार्केट. आणि हे काय 100चे आगे 150 घाल मग 2 नाही रे येतले गे. तर आम्ही ह्या काकीकडनं थोडे शिंपले घेतले. आणि त्यानंतर मला ही माझी दुसरी ओळखीची काकी भेटली, मग तिच्याकडनं पण थोडे शिंपले घेतले. तिच्याकडे एवढेच राहिलेले शिंपले. इतके जा कसे आहे ते खूप आहे का तिसरे ते असेल. ह्या काकीकडनं आम्ही शिंपले पण घेतले आणि ती कोलमी पण घेतली. तुम्ही कधी वेंगुर्ल्याच्या मासे मार्केटमध्ये आलात तर ह्या दोन्ही काकांकडून येऊन मासे घ्या. तर मी सकाळी मार्केटमधून कोलमी आणली, तर आता आपण कोलमी बनवूया. पहिलं तर त्यांना मॅरिनेट करून घेऊ. पहिलं आपण टाकणार याच्यात आलं लसूण पेस्ट, नंतर थोडंसं मीठ, थोडा गरम मसाला, देन हळदी आणि त्याच्यानंतर थोडा आपला भाजलेला मसाला आणि थोडं लिंबू पण टाकणार आहोत. बस हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी थोड्या वेळाला फ्रीजमध्ये टाकणार आहे. आता आपण बनवणार आहोत कोलमी.
तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे आणि त्यात मी टाकणार आहे कांदा. आणि ह्याच्यामध्ये टोमॅटो पण लगेचच टाकणार आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे मीठ. आता आपला कांदा टोमॅटो मस्त शिजला आहे. मग त्यात मी टाकणार आहे हे आलं लसूणची पेस्ट आणि अंबारी तिखा लाल मसाला. त्याला घेऊन घ्यायचं. कारण ऑलरेडी आपण मॅरिनेशनच्या टाईमला ह्यामध्ये मसाला टाकला आहे, तो जास्त मसाला आणि मीठ नाही टाकायचं. आता ह्याच्यामध्ये आपण आपले प्रॉन्स ॲड करणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं. आणि 5 मिनिटासाठी झाकण ठेवा त्याच्यावरती. ते ना शिजलं नाही आहे तरी पण मी आधीच थोडी कोथिंबीर टाकते. थोडी जास्तच टाकणार आहोत आपण. ही आता टाकणार आहोत आणि नंतर झाल्यावर एकदा आणि व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया. आणि करून ठेवूया 10 मिनिटांनी याला बघू आपण. आता 10 मिनिटं झाली आहे. हे शिजलं आहे बऱ्यापैकी. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि अजून 5 मिनिटं शिजवून घेते. हे ना ऑलमोस्ट शिजलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हे कोकम टाकणार आहोत. मी छोट्याशा कोकमाचे 1-2-3 तुकडे केले आहेत आणि मिक्स करून फक्त आपल्याला 2 मिनिटं झाकून ठेवून आपल्याला शिजवायचं आहे. तर हे आता झालं आहे. त्यामध्ये राहिलेली कोथिंबीर आहे ती शिवरून घेते आणि गॅस बंद करून टाकते. तर मी तुम्हाला दाखवते आज आमच्याकडे काय काय बनलं आहे. बनलं कोलमी, शिंपल्या, ह्याच्यामध्ये कमी तिखट आहे. ह्या पण शिंपल्याचं, हे जरा जास्त तिखट आहे. आणि हे आहे मटण. तर कसा होता आजचा व्लॉग हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.